शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि इतर आरोपींच्या गिरीजा राऊत प्रकरणातील जामीन अर्जावर आज ठाणे न्यायालयात सुनावणी झाली। मात्र अंतिम निर्णय न देता न्यायालयानं हे प्रकरण 7 ऑगस्ट रोजी अंतिम आदेशासाठी ठेवलं असून तोपर्यंत सर्व आरोपींना दिलेली अंतरिम सुरक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिलेत। गिरीजा राऊत प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आज ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली। सुनावणीनंतर न्यायालयानं या प्रकरणात अंतिम आदेश न देता पुढील सुनावणी 7 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे। या दिवशी न्यायालयाकडून जामीन अर्जावर अंतिम निर्णय दिला जाणार आहे। दरम्यान 7 ऑगस्टपर्यंत विनायक राऊत आणि इतर सर्व आरोपींना देण्यात आलेली अंतरिम सुरक्षा कायम राहणार आहे। याच प्रकरणातील आरोपी फिरोज शेख यांच्या जामीन अर्जावरही येत्या 2 दिवसात अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील सागर कदम यांनी दिली। ऑनरेबल सेशन्स कोर्ट समोर ऑर्डरसाठी एबीए जे दाखल केलेले आरोपी जे आहेत विनायक राऊत आणि बाकी 8 जण आहेत त्यांनी त्याच्यावर आज ऑर्डरसाठी फायनल ऑर्डरसाठी मॅटर होतं। परंतु त्यांचे वकील जे आहेत त्यांनी परस्पर काल टेकन ऑन बोर्ड येऊन काही सायटेशन जे आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं ते दाखल केलं होतं। तर त्याच्यावर आज परत एकदा आर्ग्युमेंट झालं आणि आज शुक्रवारी ते मॅटर जे आहे ते ऑर्डरसाठी ऑनरेबल कोर्टाने ठेवलं आहे। सर यामध्ये कायदा असं देखील सांगतो की या प्रकरणामध्ये जे आहे की नक्की जो गुन्हेगार आहे जो आरोपी यामध्ये पकडला गेलेला आहे त्यामध्ये जनजागृती होईल म्हणजे नेमकं ते काय आहे? या कायदा जो आहे हा प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मॅजिक ऍक्ट हा खूप सिरियस कायदा जो कायदे तज्ञांनी बनवला, हा लेजिस्लेचरने जेव्हा बनवला त्याचा मागचा ऑब्जेक्ट जे आहे नुसतं आरोपींना शिक्षा देणं हे नाहीये तर समाजात जनजागृती करणं, लोकांना याच्याबद्दल माहिती असली पाहिजे आणि त्यांची भीती गेली पाहिजे। हे जे भोंदू बाबा आहेत ते जे जादू टोणा करतात त्याच्याबद्दलची भीती घालवणं हा पण हा कायद्याचा विषय आहे। त्याच्यामध्ये एक सेक्शन 10 आहे, त्याच्यामध्ये तर आरोपीला जेव्हा शिक्षा होईल त्याच्यानंतर पेपरमध्ये आणि सगळीकडे पब्लिश करण्याचा एक प्रोव्हिजन आहे। तर त्याचाच एक हेतू असा आहे की लोकांना त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कायद्याचं नॉलेज, आणि लोकांना बऱ्याच जणांना माहित पण नाही की असं शिक्षा होऊ शकते, हा दखलपात्र गुन्हा आहे। त्यासाठी हा कायदा खूप महत्वाचा आहे। सर आता पुढील सुनावणी कधी असणार आहे आणि कशा प्रकारे सुनावणी? आता शुक्रवारी जे आहे 2 दिवसांनी मेहरबान सत्र न्यायाधीश मॅडम जे आहेत त्यांनी 2 दिवसांनी ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे। फायनल ऑर्डर त्याच्यात होईल 4 अटकपूर्व जामीन अर्जांवर। त्याचबरोबर फिरोज शेख म्हणून जे आरोपी अटक होते आणि त्याच्यासोबत अजून एक वडार म्हणून एक अटक होता, त्यांचा बेल पण आज आर्ग्यू झाला। त्याचं जे आहे त्यामध्ये पण 1-2 दिवसाने कोर्टाने ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे।